उद्याचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद म्हणजे राजकीय स्टंट, आमदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। उद्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या तर्फे महाराष्ट्रातील महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर सलग 2 दिवस पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीसह राज्यातील सर्व जनतेने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलंय। मात्र याला सत्ताधाऱ्यांकडून विरोध होताना दिसतोय। उद्याचा बंद हा राजकीय स्टंट असल्याचं शिवसेना पक्षाचे उपनेते तथा पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपलं मत व्यक्त केलंय। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। सरकारनं फास्ट ट्रॅक कोर्टात सदर गुन्हा चालवण्याचा निर्णय घेतलाय। अशा सर्व गोष्टी होत असताना हा महाराष्ट्र बंद म्हणजे राजकीय स्टंटच म्हणावं लागेल। जी त्यांनी हाक दिलेली आहे ते मला तरी वाटतंय की हा राजकारणाचा स्टंट आहे। जर आरोपीला पकडलाय, SITची नेमणूक केलेली आहे, वकिलांची नेमणूक केलेली आहे, फास्ट ट्रॅकवरती चालायचं ठरलं की तातडीने त्याचा निकाल लावायचा। जर हे सगळं झालेलं आहे, आरोपी अटकेत आहे, मग हे सगळं असताना हे करायचं कारण काय, हा एक मुद्दा होतो। त्या दिवसाचा उद्रेक आपण समजू शकत होतो की त्या दिवशीचा जो उद्रेक होता, पोलिसांनी वेळेत केस दाखल करून नाही घेतले, वेळ लावला, जे काय आहे ते आपण सगळं मान्य करतो। पण आता जी काय बंदची हाक दिलेला तर आरोपी भेटत नसेल, त्याला पाठीशी कोण घालत असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तर ते आपण काही गोष्टी समजू शकतो। पण आम्हाला वाटतं की हा राजकारणाचा स्टंट आहे।